म्हणजे जी वक्तव्य केली जातात याच्या नावावर ती शेवटी सद्भावना हा शब्द तुम्ही वारंवार वापरताय. तर तो म्हणजे कुठली तरी एक बाजू घेणं हे कितपत योग्य आहे अशा वेळी? नाही, एक बाजू घेण्याचा विषयच नाही. जी बाजू चालत आलेली आहे तीच बाजू पुढे घेऊन जायची आहे. आणि दुसरी जी एक चुकीची बाजू जी रेटण्याचा प्रयत्न होतोय ती ही बाजू चुकीची आहे. आणि त्याचा जो आध्यात्मिक, तात्विक, संवैधानिक आणि एकंदरीत तो राजकीय जो आमचा स्टँड, राजकीय जी बाजू आहे तिचा विरोध करणं हे आमचं काम आहे. आणि स्वातंत्र्याच्या आंदोलनापासून काँग्रेस पक्ष हा करत आलाय. त्यामुळे ही रेष ओढण्याच्या अनुषंगानं दुसरं काही त्याच्यामध्ये गैर असण्याचं कारण नाही. त्यासोबत आता जेव्हा औरंगजेबांची कबरीच्या अनुषंगाने जेव्हा विषय निघाला, आता ते 300 वर्ष जुने आहेत, त्याच्यात आता हाडं राहिले नाही राहिले, मांस राहिलं, तो विषय आपल्या ठिकाणी. मात्र कबरीच्या ती काही काँग्रेसनी कबर बांधलेली नाही. म्हणजे असा संदर्भ येतो की हे याला विरोध करतात, ते करतात. औरंगजेब क्रूर होता हे मी वारंवार सांगतो. इतिहास त्याला साक्षी आहे. कोणी सांगण्याची काही विषय नाही. त्यांच्या विचाराला काही मानणारे लोक असतील, त्यांनी त्यांच्या भावना सांभाळण्याकरता बोलू नका असंही काही आम्ही काही विरोधकांना किंवा आमची ती भूमिका नाही. आता हे करत असताना माझा त्या संघटनांना प्रश्न होता की असे अनेक लोक आहेत की ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीला विरोध केला, जे इंग्रजांचे हस्तक राहिले, दुसऱ्या महायुद्धामध्ये सैनिक भरती करणारे एजंट म्हणून राहिले, त्यांनी इंग्रज सरकारकडून पेन्शन घेतली. अशा पण लोक ही होऊन गेलेत. त्यांच्या कबरी, समाध्या, पुतळ्या आपण उघडून टाकणार का? हा काही भडकाऊ आणि हा पण आता म्हणजे ती तुलना किती वेगळी होती. आता तुम्हीच जी सांगताय की औरंगजेब क्रूर होता हे सगळं मान्य असताना तुम्ही जी नाव न घेता तुलना केली आहे ती खरंच पटण्यासारखी होती का, बरोबर होती का, हाही एक मुद्दा आहे ना. माझा मुद्दा हा आहे की थेट स्वरूपामध्ये मी इथे पण काही हे सगळे औरंगजेबाच्याच वेशभूषेत आणि तसाच टोप घालून, तसेच कपडे घालून, दाढी लावून हे असे होते, ते त्याच धर्माचे होते वगैरे असं काही ही तुलना नाहीच आहे. विषय हा आहे की औरंगजेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचा जो संघर्ष होता त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रात आपण सर्वजण शिवभक्त असल्यामुळे आणि हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आपलं आन बान शान असल्यामुळे आपण त्या अनुषंगाने औरंगजेबाकडे बघतो आणि बघितलंच पाहिजे. संभाजी महाराजांच्या हत्येच्या अनुषंगानं क्रूरता त्याची जी आहे ती समोर आलेली आहे. आणि संभाजी महाराजांच्या हत्येच्या अनुषंगानं जी फितुरी आहे ती पण त्यातलाच एक भाग आहे. आणि या सगळ्यांमध्ये जो द्रोह आहे तो त्यावेळेचा असणारा जो द्रोह आहे, जो त्या राष्ट्रद्रोह, आजच्या भाषेमध्ये आपण त्याला राष्ट्रद्रोह म्हणू, तो त्या ठिकाणी होता. आता स्वातंत्र्याची चळवळ चालली आहे आणि त्या चळवळीच्या विरोधात द्रोह करणारी मंडळी पण आहेत. आता त्या द्रोह करणाऱ्या मंडळींचं काय करणार हा माझा त्यांना प्रश्न आहे. पण हा द्रोह करणारी मंडळी आणि द्रोह केला गेला हे पण एक समज म्हणा, समजूतच आहे ना की नाही, ते त्या पद्धतीने द्रोहच झाला होता आणि म्हणून ते त्यांचा विरोधच झाला पाहिजे असं म्हणणं हे सुद्धा जेव्हा आपण सद्भावनेबद्दल बोलतोय हर्षवर्धनजी, तेव्हा द्रोह करणारे लोक होते, त्यांनी सगळं काही चुकीचं केलं असं म्हणणं आणि वारंवार तो विषय काढणं. आणि आपल्याला जेव्हा माहिती आहे, आता तुम्ही महाराष्ट्रात राजकारण, आपण औरंगजेबाच्या बद्दल म्हणताय का? नाही, तुम्ही जे वक्तव्य केलं त्याबद्दल बोलते मी, त्याच्या अनुषंगाने केलेल्या वक्तव्याबद्दल बोलते. आणि माझा फक्त एवढाच प्रश्न आहे की तुम्ही महाराष्ट्रात आहात, आज एका महत्त्वाच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असताना हा प्रश्न वारंवार जेव्हा कुणाचीही तुलना करताना, म्हणजे मी हे 2-3दा तुमच्या म्हणजे गेल्या महिन्याभरात वक्तव्य आल्यामुळे हा प्रश्न विचारला की अशा पद्धतीने वक्तव्य करणं ज्याचा खरं तर काही संबंध नव्हता हे सुद्धा लोकभावना दुखावणारं आहे असं तुम्हाला वाटत नाही का? लोकभावना जी आहे ती विवेकावर आधारित असली पाहिजे. आणि विवेक हा विचाराच्या आणि विवेकाच्या अनुषंगाने आपण पुढे गेलो पाहिजे, याच्यात काही दुमत असण्याचं कारण नाही. आणि उदात्तीकरण जेव्हा शब्द हा येतो, एक माफीचा शब्द आहे, एक उदात्तीकरणाचा शब्द आहे, एक सहिष्णुतेचा शब्द आहे आणि अर्थात एक सद्भावनेचाही शब्द आहे. आणि या म्हणजे सद्भावनेसाठी काय बोलावं हे आपण जे सांगताय, तर याच्यामध्ये सद्भावनेला ठेस पोहोचण्याचं काही कारण नाही. झालेल्या ज्या चुका असतील त्या चुकांना ही सर्व मी ज्या संदर्भात मला प्रश्न विचारतायत, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे सर्व होत असताना जो माझा पक्ष आहे या पक्षाने या स्वरूपात कधी राजकारण केलेलं नाही.
आता ते राजकारण का होत आहे, तर सत्ताधारी जे आहेत ते सत्ताधारी जे त्यांच्याकडून जे विष कालवण्याचा प्रयत्न होतोय, कारण हे सर्व जे आहे हे राजकीय कारस्थानातून होत आहे असा माझा थेट आरोप आहे. आणि ते होत असताना आपण आज सद्भावना बोलत असताना ह्या सर्व गोष्टी ह्या कळत नकळत ह्या समोर येतील.